बघा, हॅलो गाईज. आज आपण बालविकासमध्ये आलेले क्वेश्चन करू. मी पार्ट 1 टाकला होता, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन कव्हर केले होते. आज आपण पार्ट 2 कव्हर करणार आहे. ठीक आहे, पार्ट 2 कव्हर करणार आहे. चला, आज क्वेश्चन डायरेक्ट टू डायरेक्ट रीड करूया. ठीक आहे. विद्यार्थी अभ्यास करतो या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा. तो कोणता होऊन जाईल? तो विद्यार्थ्याने अभ्यास करावा. नेक्स्ट, खरडपट्टी या शब्दात विरुद्धार्थी शब्द तो आहे वाखाणणी. नेक्स्ट, पुढील पैकी सामासिक शब्दापैकी द्विगु समासाचे उदाहरण तो आहे त्रिकाल संध्या. नेक्स्ट, गरिबांना आज शिक्षण घेणे कठीण आहे या वाक्यातील अधोरेखित जात ओळखा. म्हणजे गरिबांना हे काय आहे? हे एक साधारण नाम आहे. नेक्स्ट, खालीलपैकी भाववाचक नामाचा गट ओळखा. तो कोणता आहे भाववाचक नाम? औदार्य, पराक्रम, मारामारी, गुलामगिरी. हे माहिती आहे तुम्हाला? तत्व, पणा, गिरी. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी केवळ वाक्य असलेला योग्य पर्याय निवडा. संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिटानं भरून गेले. हा आहे केवळ वाक्य. नेक्स्ट, हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट, खालील शब्द समूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे? बघा, आंबा काय असतो? गोड आंबा असतो. सुंदरी काय असतात? अक्षरे सुंदर असतात. दिखणा काय असतो? मुलगा असतो. पण अप्सरा ही कुरूप नसते, अप्सरा ही सुंदर असते. काय असते? अप्सरा ही सुंदर. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. एक मिनिट गाईज. उपमानाच्या जागी जेव्हा उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती केली जाते तेव्हा अलंकार कोणता होतो? तेव्हा होतो भ्रांतिमान अलंकार. एक्सप्लेन नाही करणार, आपल्याला खूप सारे क्वेश्चन करायचे आहे. हकना या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तो कोणता आहे? तो विनाकारण. नेक्स्ट, तो आपणहून माझ्याकडे आला. कोणता आहे हा? सर्वनामाचा प्रकार आत्मवाचक. नेक्स्ट, विरुद्धार्थी शब्दाचा योग्य जोडा ओळखा. ठीक आहे ना. दर्प नम्रता बरोबर, खर्चिक मितवई बरोबर, लंपट अनासक्त हा सुद्धा बरोबर आहे. मर्द अमर्द हा चुकलेला आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा. काय दिलाय? तो अधिष्ठान. अधिष्ठानच्या समानार्थी काय होणार? वास्तव्य. नेक्स्ट, अभंग व भक्ती काव्यातील विठोबाच्या भक्तीचे महत्त्व शिकवण्यासाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील 17व्या शतकातील संत आणि संत कवी कोण होते? ते होते संत तुकाराम. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट, काय म्हटलंय? नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी या ओळीचा अलंकार कोणता आहे? तो रूपक आहे. नेक्स्ट, योग्य विरामचिन्हे दिलेले आहे. वाक्य ओळखा. ठीक आहे ना. पकडा त्याला, तो जोराने ओरडला. बघा, इथपर्यंत एक छोटंसं वाक्य कंप्लीट झालं. मग आलं त्याच्यानंतर तू म्हटला काय? जोराने ओरडला तो. नेक्स्ट, पुढे दिलेल्या ओळींचा अलंकार ओळखा. दृष्ट माणसाला साधूच्या संगतीने साधुत्व येते, फुलांच्या संगतीने मातीला सुवास येतो. हा कोणता आहे? दृष्टांत. हा इथे एक्झाम्पल दिलाय ना, म्हणून त्याला दृष्टांत आहे तो. नेक्स्ट, काय म्हटलंय? विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी सांगा. काय आहे? तो जर्जर म्हातारा. चुकीची सांगायची. बघा, धीरच्या विरुद्ध अधीर होते, दुराचारांच्या विरुद्ध सदाचारण होते, निरभ्रच्या विरुद्ध ढगाळ होते आणि जर्जर म्हणजे म्हातारा हा चुकलेला आहे. ठीक आहे. म्हातारा म्हणजे वृद्धत्व आणि जर्जर म्हणजे जो व्रास झालेला आहे किंवा संपण्यात आलेला आहे तो. प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणता? कोणी येऊन गेले का? ठीक आहे. कोणी येऊन गेले का? बघा, कोणी. ठीक आहे. नेक्स्ट, उद्या एकदाचा काय तो निकाल लागेल या वाक्याच्या शेवटी कोणता विरामचिन्ह येईल? तो येईल तो विरामचिन्ह, कारण वाक्य संपलेलं आहे. नेक्स्ट, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. लोक मला नेहमीच मान देतात. हा कोणता आहे? तो सकारात्मक कर्तरी प्रयोग आहे.
नेक्स्ट, खालील तत्पुरुष समासाचे उदाहरण असलेला पर्याय निवडा. तो कोणता आहे? तो क्रीडांगण. हा वेनी फिनी हा कोणता आहे? हा आहे समाहार द्वंद्व समास. नेक्स्ट, जे चकाकते ते सारे सोने नसते. हा कोणता आहे? तो संबंधी सर्वनाम. आणि हा वाक्याचा कोणता प्रकार आहे? जे चकाकते सोने नसते ते होईल तो मिश्र वाक्य. ठीक आहे. नेक्स्ट, शब्द व समास यांच्या प्रकारच्या योग्य जोड्या ओळखा. ठीक आहे ना. पहिला काय म्हटलं आहे? अयोग्य. हा कोणता आहे? नन्न तत्पुरुष समास. दुसरा काय म्हटलं आहे? दस दिशा. हा कोणता आहे? द्विगु दिशा, द्विगु समास आहे. ठीक आहे. म्हणजे कसं बघायचं मध्ये दस दिला आहे, संख्या आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलं मग? भेदा भेद. हा बघा वैकल्पिक भेद किंवा अभेद. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रतिवर्ष. हा सगळ्यात जास्त प्रश्न आलेला आहे समासाला. ठीक आहे, अविभाव समासामध्ये. नेक्स्ट, शेतीवाडी या शब्दाचा समास ओळखा. तो कोणता आहे? तो समाहार द्वंद्व समास. नेक्स्ट, साखर भात हे कोणते नाम आहे? हे कोणते नाम आहे? हे सामान्य नाम आहे. नेक्स्ट, व्यर्थ या शब्दाचा समास सांगा. व्यर्थ या शब्दाचा समास कोणता होईल? तो अव्ययीभाव समास. नेक्स्ट, ठीक आहे. बघा काय म्हणते? पुढे दिलेल्या शब्दाचा समूहदर्शक शब्द सांगा. काय तो? संताची. संताची काय असते? मांदी आडी असते. नेक्स्ट, पुढे दिलेल्या शब्दाचा समूहदर्शक. केवड्याचे काय असते? केवड्याची असते बन. ज्वाला आणि फुले काव्यसंग्रहाचे कवी कोण? बाबा आमटे. सुरू करणे या शब्दाचा वाक्यप्रकार ओळखा. कोणता आहे? तो उभू करणे. नेक्स्ट, शक्तिमती या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? तो आहे तो शक्तिमान. पुढीलपैकी शब्दातील अनेकवचनी रूप ओळखा. तो कोणता आहे? तो वेळा. हा अनेकवचनी रूप आहे. वेळ, वेळा. आहे ताजमहाल एक जगती असा तो त्याच्या परी या ओळीचा अलंकार. हा कोणता आहे? तो अनन्वय अलंकार. नेक्स्ट, दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखा. आपल्या सैनिक देशाच्या सीमेवरील आपले रक्षण करीत असतात. कोण आहे? उद्देश म्हणजे कर्ता. तो कोण आहे? सैनिक. नेक्स्ट, देवाश्रित या शब्दाचा समास ओळखा. कोणता आहे? तो तत्पुरुष. देवाला आश्रित. ठीक आहे. बघा नेक्स्ट, पुढे दिलेल्या एकवचनी नामाचे अनेकवचनी रूप लिहा. तोंडले. तोंडलेच्या अनेकवचनी काय होणार? पुढे दिलेल्या एकवचनी नामाचे अनेकवचनी करायचे. तोंडले याचे काय होणार? तो तोंडली. नेक्स्ट, सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा. कोणता आहे? तो समापन. बघा एक मिनिट मी सांगतो. सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा प्रयोग ओळखा. हा कोणता आहे? तो समापन. पण मला असं वाटतं याच्या क्वेश्चनमध्ये थोडंसं डाऊट आहे. कारण बघा ऊन आणि हून असते, ऊन हून, तर त्याच्यामध्ये तो प्रयोग समापन मध्ये जातो. याच्यामध्ये सर्वांना समज दिली जाईल इथे हून पाहिजे होतं. ठीक आहे ना, मी बघून घेतो क्वेश्चनमध्ये काय द्यायचं. चला नेक्स्ट, अंबुद या शब्दाचा समानार्थी कोणता होते? तो ढग. देखा मी सांगतो तुम्हाला. अंबुद. ठीक आहे ना. अंबू म्हणजे होते पाणी आणि द म्हणजे होते देणारा. पाणी देणारा कोण असतो? पाणी देणारा असतो ढग. नेक्स्ट, पुढे दिलेल्या शब्दाचा ध्वनिदर्शक शब्द सांगा. कोकिळेचे काय असते? कुंजन. मोरांची केकावली असते. गाढवांची रेखणे असते. ठीक आहे. त्याच्यानंतर गुंजारव हा कोणता असतो? मृगांचा असते. मला सांगा गाढवाचे रेखणे असते की ओरडणे असते? सांगा काय असते? तुम्ही आन्सर करून सांगा गाढवाचे काय असते. चला नेक्स्ट, पुढे दिलेल्या वाक्याचा काळून ओळखा. सान्वी अभ्यास करत असते. बघा करत असते, असते म्हणजे होईल वर्तमान काळ. अन त असते तर ते होईल कोणतं? प्रीती वर्तमान काळ. एक मिनिट गाईस. काय म्हटलंय? पुढे दिलेल्या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा.
बोलघेवळा म्हणजे काय होते? वाचाळ. वाचाळ म्हणजे काय होते? खूप बोलणारा. नेक्स्ट, आपण चांगले वागलो तर, तो सुद्धा एक मिनिट गाईज. बघा, आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल. या वाक्यातील आपण हा शब्द कोणता आहे तो? हा बघा, हा क्वेश्चन रिपीट झालाय. आपण हा शब्द माहिती कोणता येते? आत्मवाचक. आत्मवाचक सर्वनाम मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय म्हणता येतो? पुढे दिलेल्या शब्दाचा ध्वनिदर्शक शब्द. रक्ताची काय असते? भळभळ असते. नेक्स्ट, महात्मा फुलेंचा ग्रंथ कोणता आहे? तो आहे सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे. गीता हे रहस्य कोणाचे मला सांगू शकता का? मी दोन ऑप्शन देतो, सांगाल मला. एक आहे काय म्हणतात त्याला, ज्यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे त्यांनी, लोकमान्य टिळक. आणि दुसरे आहे महात्मा फुले. सांगा मला कोणाचं आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे संत तुकाराम. संत तुकाराम. ह्या तीन पैकी कोणता ऑप्शन आहे ते मला सांगा. नेक्स्ट, किलकिलने या ध्वनिदर्शक शब्दासाठी कोणत्या नामाचा पर्याय निवडा? बघा, किलकिलने घार काय करते? किलकिलने. चिमणी काय करते? चिवचिव करते. कोंबडाचं काय आहे? आरवणे. आणि मोरचं काय? केकाराव किंवा केकावली. केकारराव. ठीक आहे, किंवा केकाराव. नेक्स्ट, खालीलपैकी ग्रामगीते, हा इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. संत तुकडोजी महाराज. बुद्धिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तो काय होईल? तो मूर्ख. नेक्स्ट, खालील शब्दामधून एक वचनी शब्द ओळखा, तो काय होईल? तो तळे. नेक्स्ट, समूह दर्शक शब्दांची योग्य जोडी सांगा. योग्य जोडी, उतारूंची काय असते? झुंबळ. नाण्यांची काय असते? आणि पाठ्यपुस्तकांचा संच असतो. ठीक आहे ना. नाण्याची चवळ असते की चढत असते? सांगा मला. की नाण्याची काय असते? की नाण्याची थप्पी असते? सांगा मला तुम्ही कमेंट करून. नेक्स्ट, आकाशातील चांदण्या. बघा हा आलाय. जणू म्हणजे काय होते? उत्प्रेक्षा. नेक्स्ट, खालील शब्दाचे लिंग बदला, काय आहे तो? सुसर. सुसरचे लिंग हे स्त्रीलिंग मध्ये येते आणि पुल्लिंग सुद्धा आपण सुसरच म्हणतो, हे चेंज नाही होत. नेक्स्ट, कानाशी कान लावणे म्हणजे काय? गुप्तपणे मसलती करणे. नेक्स्ट, खालील शब्दाचा समास ओळखा, तो काय? अहिंसा. म्हणजे काय होईल? तो नन्न तत्पुरुष समास. नेक्स्ट, हे नित्य नुदन देखीजे. बघा, ज्याच्यामध्ये पण जे आलं ना, देखीजे, करीजे, सुनीजे, ते नेहमी पुराण कर्मणी मध्ये जातो. काय म्हटलंय? सविता चित्रपट पाहत असते. कोणता आहे हा? रीती वर्तमान काळ. हत्तीला काबूत ठेवणारा, तो काय होते? तो माहूत. आणि हा जो हत्यार आहे त्याला म्हणतात काय? सांगा. जो हत्यार आहे म्हणजे जो असं राहते. ठीक आहे, हत्तीला तो सांगा, त्याचं नाव काय आहे? चला, निमंत्रण आले तर येईल. बघा, येईल म्हणजे डायरेक्ट काय म्हणतात? तो भविष्यकाळ. नेक्स्ट, मी शाळेची मुख्याध्यापिका असते तर, या वाक्याचे विधानार्थी वाक्य बनवा. मला शाळेची मुख्याध्यापिका होण्याची फार इच्छा आहे. नेक्स्ट, चौचाल या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द कोणता? भटक्या. नेक्स्ट, विक्षिप्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तो समंजस. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तो आहे तो तोष. तोषचे काय होते? समाधान. खालील वाक्यरचनेचा प्रकार सांगा. त्याचे डोळे लाल झाले कारण. बघा, कारण शब्द म्हणजे कसं येते? मिश्र वाक्यामध्ये. अजून पण येते पण तुम्हाला ते डिटेल मध्ये स्टडी करायला लागेल. चला, वंध्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तो आहे तो निंद्य. नेक्स्ट, देवा
सर्वांना आनंदी ठेव हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? हे आज्ञार्थी. नेक्स्ट, जर हवी ती माहिती मिळाली तर माझे संशोधन पूर्ण होईल. जर तरचे वाक्य कशामध्ये असतात? संकेतार्थीमध्ये, कारण त्याला माहिती मिळाली तरच होईल ना. नेक्स्ट, ऊर्जित काळ याचा समास शब्द काय होऊन जाईल? तो भरभराटीची स्थिती. नेक्स्ट, पाऊस थांबला हे बरे झाले या हे वाक्य योग्य विरामचिन्हाचा वापर करून कसे तयार होईल? बघा, पाऊस थांबला, एक कंडिशन झाली, हे बरे झाले, मग वाक्य संपला. मग चला नेक्स्ट क्वेश्चन. गावोगावी, जागोजाग हे तर तुम्हाला माहित आहे कोणते? हे अव्ययीभाव समास आहे, कारण ते रिपिटेशन मध्ये वाला आहे. नाही थांग असा तो काय? तो थांग. ठीक आहे. अर्धी गोळी विशेषणाचा कोणता प्रकार आहे? तो आहे अपूर्णांक वाचक विशेषण. नेक्स्ट, महालक्ष्मीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. तो आहे षष्ठी. नेक्स्ट, हाक म्हणजे काय होते? संबोधन. तो विभक्तीमध्ये संबोधनलाच सातवाईस मध्ये असते. ठीक आहे ना. पोपट फांदीवर बसला आणि शिकारी आला या वाक्यातील उभयान्वी अवयव कोणते? ते आहे ते आणि. नेक्स्ट, समोरच्या कुरणात एक काळी गाय ताजे गवत खात आहे या वाक्यातील किती विशेषण आले? ते आहे 3. आता तुम्ही सांगा कोणकोणते आहे ते. चला नेक्स्ट, योग्य जोडी ओळखा. सप्तमी चाचीचे नाही, द्वितीय ऐनशी नाही, प्रथमा प्रथमामध्ये तो काहीच नसतो. ठीक आहे. आणि पंचमी हा बरोबर आहे, ऊन किंवा हुन. नेक्स्ट, पुढे दिलेल्या पर्यायामधून रीतिवाचक क्रियाविशेषण ओळखा. रीतिवाचक सावकाश व जपून. देवा तू मला क्षमा कर या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणते सर्वनाम येईल? ठीक आहे, ते येईल पुरुषवाचक. तू मध्ये. एक मिनिट गाइस, क्वेश्चन लोड होत आहे. ठीक आहे. बघा, पुढील वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? त्या दुकानात काय वाटेल ते मिळते हे कोणता आहे? तो अनिश्चित सर्वनाम. बघा, पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आम्ही इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत आहोत. तो कोणता येईल? तो प्रथम पुरुष सर्वनाम. मी फक्त एक्सप्लेन करत नाहीये, मी फक्त डायरेक्ट सांगत आहे, कारण क्वेश्चन 100च्या प्लस आहेत. इथपासूनची सर्व शेतीची इथपासूनची बघा, हे सांगतो. इथपासून आहे ना, इथपासून ही सर्व शेती कोणाची आहे? ही आमची आहे. तर ही काय झाला? हा स्थळ झाला, म्हणजे काय होतो? स्थलवाचक क्रियाविशेषण. नेक्स्ट, खालील पर्यायातून प्रथम पुरुषवाचक ते होईल तो आम्ही. नेक्स्ट, खालील शब्दापैकी उभयान्वी अवयव ओळखा. तो काय होईल? तो म्हणून. खालील वाक्याचा प्रकार सांगा. विजय अभ्यास करतो आणि मगच खेळायला जातो. तो काय? तो संयुक्त वाक्य. 2 वाक्य जोडलेली आहेत. ठीक आहे. खालील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? काडेबेरे म्हणजे लबाडी करणे. माझी आई बाजारात गेली हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? हे विधानार्थी प्रकारचे आहे, कारण एक साधारण वाक्य दिलं आहे ना, फक्त विधान केलं तिथे. तनय म्हणजे होतो मुलगा आणि तनया म्हणजे होते मुलगी. ठीक आहे. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. काय म्हटलंय? वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तो आहे तो सद्गुणी. नेक्स्ट, प्राचीला चाफ्याची खूप फुले मिळाली. तो काय होईल? तो ची आला म्हणजे काय होईल? तो केवळ वाक्य. नेक्स्ट, वाक्याच्या किंवा संक्षेपाच्या शेवटी पूर्णविराम लावतात. कळलं का? की सांगू तुम्हाला? बघा, सांगून देतो मी. आपण जसं हे लिहितो, काय म्हणतो आपण? बघा, पहिले सांगू देतो.
वाक्य संपला की पूर्णविराम लावतो आणि शॉर्टमध्ये जाऊन नाव लिहायचं किंवा संक्षिप्तमध्ये, म्हणजे जसं KS सोनकुसरे, हा माझं नाव आहे, KS सोनकुसरे म्हणजे कमल सुरेशराव सोनकुसरे. आपल्याला संक्षिप्तमध्ये लिहायचं आहे. मग काय होणार, संक्षिप्तमध्ये आपण काय करतो, पूर्णविराम लावतो. ठीक आहे. चला नेक्स्ट. अग्रेसर या शब्दाचा समास तो आहे अलुक तत्पुरुष समास. नेक्स्ट. आमूलाग्र या सामासिक शब्दाचा समास कोणता, तो आहे तो, हे तर इझीच आहे, आ लागला आहे तर. नेक्स्ट. पुढे दिलेल्या विरामचिन्हाच्या प्रकारापैकी अर्थबोध करणारे विरामचिन्ह कोणते, ते आहे ते पूर्णविराम. नेक्स्ट. उत्कट भावना व्यक्ती असता, एक मिनिट गाईस, चला बघा. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी काय होतात बघा. आपल्या जे भावना आहे मनातून, उत्कट म्हणजे एकदम असं बिना विचार करताना, किंवा जसं मला साप दिसला आपण कसं चिल्लावतो बापरे, हे उद्गार चिन्ह माहिती का, त्याच्यामध्ये येते, म्हणजे तोंडातून आपले जे उद्गार निघतात त्याच्यासाठी. नेक्स्ट. भोजन भाऊ या शब्दाचा समास कोणता, हा तर मध्यम लोपी आहे. बघा, भोजन म्हणजे काय होते, भोजन पुरता भाऊ, भोजन पुरता भाऊ. ठीक आहे. चला नेक्स्ट. तो मुलगा प्रामाणिक आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा, तो कोणता होईल, तो विधी विशेषण. पुढे दिलेल्या पर्यायापैकी विशेषण कोणते ते ओळखा, कोणते आहे ते सरस्वती. विशेष नाम ओळखा आहे. बाकी नवलाई हा कोणता आहे, हा भाववाचक नाम आहे, हा पण भाववाचक नाम आहे. आता हा तुम्ही सांगा कोणता आहे. नेक्स्ट. संजय संध्याकाळी घरी येतो या अधोरेखित शब्दाचा कारकार्थ, तो कोणता आहे, तो अधिकरण. नेक्स्ट. पुढील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता, सैनिकांच्या पथकात शूर सरदार आहे, शूर सरदार आहे म्हणजे काय होतो, गुण आहे ना त्यांच्यामध्ये शूर. नेक्स्ट. पेटीमध्ये बरीच पुस्तके आहे. ठीक आहे ना, पेटीमध्ये बरीच पुस्तके आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा, ती कोणती आहे, तर सप्तमी. नेक्स्ट. चाचीचे, हे तर माहिती आहे, इझीच आहे, हे षष्टीमध्ये येते, प्रथमामध्ये तर असतच नाही, पंचमीमध्ये उन्हून. नेक्स्ट. पुढील वाक्यात सर्वनामाचा प्रकार कोणता आहे, मी हे स्वेटर कुणाला देऊ, प्रश्नार्थवाचक सर्वनाम. नेक्स्ट. मी, आम्ही, आपण स्वतः, ही तर माहिती आहे, ही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत. पुढील वाक्यात दर्शक सर्वनाम वापरून वाक्य पुन्हा लिहा. सचिन चांगला खेळाडू आहे, सचिन हा चांगला खेळाडू आहे. बघा याच्यामध्ये हा लिहिले ना आपण, दर्शक केलं ना त्याला. नेक्स्ट. पुढील वाक्य साधित क्रियापदाने पूर्ण करा, तो बांधकाम व्यवसायात स्थिरावला आहे, म्हणजे तो एकच जागेवर काम करत आहे ना, बांधकाम विभागामध्येच. नेक्स्ट. झाडाखाली बसल्यावर शांत आणि प्रसन्न वाटते या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा, तो कोणता आहे, तो बसल्यावर. ठीक आहे. नेक्स्ट. खालील सर्वनाम, एक मिनिट, सर्वनाम खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते, बघा सर्वनामाचं अजून सुद्धा एक नाव आहे, त्याला प्रतिनामे म्हणतात, त्याला प्रतिनामे म्हणतात. नेक्स्ट. खालील वाक्यातील संबंधित सर्वनाम ओळखा, बघा जो तो अभ्यास करतो तो चांगले गुण मिळवतो. नेक्स्ट. कपाळ करंटा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तो आहे तो दैवहीन. नेक्स्ट. खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, सूर्य उगवला की लोक शेतावर जातात, सूर्य उगवला की लोक शेतावर जातात, तो कोणता आहे, तो मिश्र वाक्य आहे. नेक्स्ट. भरोसा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, तो आहे कोष्टी टके, 40%. ठीक आहे ना. बघा मितवी म्हणजे हा होते खूप कमी खर्च करणारा किंवा कंजूस सारखा. ठीक आहे. घर राखणारा, आपण याला कुत्रा म्हणू शकतो, कुत्रा आपला घर राखते. ठीक आहे. घरधनी हा तर इम्पॉर्टंट नाही आहे. नेक्स्ट. बापरे केवढी मोठी ही पाल या वाक्याचा प्रकार ओळखा, कोणता आहे, तो उद्गारार्थी. इथे दिलेच आहे ना, उद्गारार्थी चिन्ह आहे तर. नेक्स्ट. उग्र
या शब्दाला विरुद्धार्थी असलेला शब्द सांगा. हा बघा, उग्र म्हणजे होते तापट आणि सौम्य म्हणजे होते साधारण. ठीक आहे, साधारण. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. काय म्हणते, खालील वाक्याचा प्रकार सांगा. चुलीवर भात शिजत होता. हा कोणता आहे तो? स्वार्थी वाक्य आहे तो. चला नेक्स्ट. आपली नाजूक मुलगी ही, एक मिनिट गाईज, क्वेश्चन थोडंसं स्मॉल करू द्या. हां बघा, आपली नाजूक मुलगी ही समुद्रातल्या धोक्याचा सामना कसा करेल. या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? हा येईल प्रश्नचिन्ह. म्हणजे इकडे बघा ना, त्याने विचारलं आहे ना, समुद्राच्या धोक्याचा सामना कसा करेल. कसा म्हणजे कसा करेल. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी कोणता शब्द सामासिक नाही? तपाचरण, तपासाठी आचरण, कमरपट्टा, पोळपाट, धडाधड. हा नाही आहे. नेक्स्ट. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्रिलोक या शब्दाचा समास कोणता? तो आहे द्विगु समास. नेक्स्ट. वाघ, सिंह, चिता, लांडगा. अच्छा अच्छा, बघा हे आपण लिहितो ना. बघा, वाघ, मग स्वल्पविराम देतो, मग सिंह लिहितो, मग चिता लिहितो. तर तेच विचारत आहे की हा पण जो चिन्ह आहे त्याला काय म्हणतात? स्वल्पविराम. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास सांगा. माझा लेख अपूर्ण राहिला. अवरून जेवढे पण येते मॅक्झिमम नन्य तत्पुरुष समासामध्ये जाते. ठीक आहे ना, एक मिनिट गाईज, लोड होत आहे. चला बघा, पुढील वाक्य योग्य विरामचिन्हाचा वापर करून पुन्हा लिहा. तो म्हणाला मी येईल. तो म्हणाला मी येईल. ठीक आहे, इथपर्यंत एक छोटंसं वाक्य, मग एक छोटंसं वाक्य. ठीक आहे ना. मोर्चा पेटती ज्योत घेऊन मैदानावर निघाला. मोर्चा पेटती ज्योत घेऊन तो मैदानावर निघाला. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तो आहे धातुसाधित विशेषण. वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकार्थ म्हणतात. इम्पॉर्टंट हा क्वेश्चन. हा टीसीएसला 4 ते 5 वेळा आलेला आहे. ठीक आहे, कारकार्थाची त्यांनी व्याख्या विचारलेली आहे. हा नेक्स्ट. खालील पर्यायातून शब्दाची अविकारी नसलेली जात ओळखा. ती आहे कोणती? सर्वनाम. नेक्स्ट. तो गणितात कच्चा आहे. या वाक्यातील विभक्ती ओळखा. तो कोणती आहे? ती सप्तमी आहे. नेक्स्ट. अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे ना. पंचमी सापातून बिळत हा चुकलेली आहे. षष्ठी आपण चुकलेली आहे. सप्तमी हे सुद्धा चतुर्थी. हां, मी 4 मैल मैदानावर चालवलो. मी 4 मैल चालवलो. नेक्स्ट. रांगणारे या विशेषणाचा प्रकार सांगा. तो कोणता आहे? तो रांगणारा म्हणजे धातुसाधित विशेषण. पुढील वाक्यातील सर्वनाम सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? अच्छा, ठीक आहे ना. इथं विचारलंय, शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले, आपण रडणे थांबवून बोलाल का? म्हणजे काय? आत्मवाचक आपण. नेक्स्ट. जो करील तो भरील. या वाक्यातील संबंधित सर्वनाम म्हणजे जो, तो. समुच्चय बोधक उभयान्वी अवयव कोणते? ते आहे ते आणि. इकडे एक वाक्य, इकडे एक आणि, म्हणजे समुच्चय. नेक्स्ट. कालवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. तो होते क्षणोक्षणी. नेक्स्ट. विकारी या शब्दाला काय म्हणतात? याला सवयव म्हणतात. आणि अविकारीला काय म्हणतात? अवयव म्हणतात. खालीलपैकी सवयव म्हणजे काय होतो? विशेषण. आणि केवळ प्रयोगी हा अवयव होईल. हे तर काही महत्वाचं नाही. चला बघा, खालील वाक्यातील तृतीय पुरुषवाचक सर्वनामे वाक्य ओळखा. ती अतिशय सुंदर होती. चला बघा भाई. हॅलो, बघा एवढेच क्वेश्चन आले होते. आपण माहिती आहे का, एक मिनिट, आपण पार्ट 1 तर अगोदर केलाच होता. हा बालविकासचा म्हणजे महिला बालविकासमध्ये पार्ट 2 होता. ठीक आहे, महिला बालविकासमध्ये पार्ट 2 होता. ठीक आहे, एक मिनिट बोलू आपण. बघा आता अगोदर माहिती आहे का, मला असं वाटते अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण 100+ क्वेश्चन होते आणि याच्यामध्ये 137 आहे. ठीक आहे, किती झाले हे? 237. अजून याच्यामध्ये माहिती आहे का, मी पूर्ण लेटेस्टवाले क्वेश्चन घेतलेले आहे. एक NMCचं येईल, नागपूर महानगरपालिका, त्याच्यामध्ये पण 100+ प्रश्न आहे. त्याच्यानंतर घेऊ आपण समाज कल्याण. समाज कल्याणमध्ये तर भरपूर आहे, 300+ प्रश्न आहे. तर बघा तुमच्याकडे लेटेस्टमध्ये किती होऊन जाईल. बघा एक मिनिट,
लेटेस्टमध्ये ते 250 बालविकासचे, 100 होऊन जाईल तुमचे ह्याचे काय म्हणतात NMCचे, आणि 300+ प्रश्न होऊन जाईल तुमचे समाज कल्याणचे. ठीक आहे. तर हे होऊन जाईल मला असं वाटतं लगभग 650 ते 700 प्रश्न होऊन जाईल, आणि हे टोटल राहतील पूर्ण लेटेस्ट. ठीक आहे. आणि जसं कोशागारची आली आन्सर की ते पण आपण घेऊन घेऊ. ठीक आहे. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.